नमस्ते. वाव! वाव! रंगच रंग. ये! किती रंग आहे ना? 1 2 3 4 5 6 रंग. तुम्हाला लाल रंग ओळखता येतोय का? बरोबर. ये! आपल्याकडे 2 लाल रंग आहेत. पण हे सगळे रंग बघून तुम्हाला काही आठवतंय का? आपण हे सगळे रंग एका सणामध्ये खेळतो. आठवा बरं. हो, होळी. ये! प्रत्येक सणाची एक वेगळीच हिस्ट्री किंवा स्टोरी किंवा एक कथा असते. होळीची पण तशीच कथा आहे. हो, ती मी तुम्हाला सांगणार आहे. चला. होळी हा सण होळिका नावावरून आला आहे. होळिका ही असुर राज हिरण्यकश्यपूची बहीण होती. हिरण्यकश्यपूला भगवान विष्णूकडून एक वर मिळाला होता की त्याचा मृत्यू मनुष्य किंवा प्राण्यांकडून दिवसा किंवा रात्री, आत किंवा बाहेर, वर किंवा खाली होणार नाही. म्हणून हिरण्यकश्यप म्हणाला की फक्त त्याचीच पूजा केली जावी, देवाची नव्हे. त्यांचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूची पूजा करीत राहिला. तो त्यांचा म्हणजे भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. हे पाहून त्याच्या वडिलांना राग आला. त्यांनी प्रल्हादला डोंगरावरून उडी मारण्यास सांगितले, पण तो तरंगतच राहिला. हिरण्यकश्यपाने प्रल्हादला विहिरीत उडी मारायला सांगितली, तरीही तो सुरक्षित राहिला. हिरण्यकश्यपाने प्रल्हादला विष पाजण्याचा प्रयत्न केला, पण ते विष प्रल्हादच्या तोंडात अमृत झाले. नंतर हिरण्यकश्यपाने आदेश दिला की जंगली हत्तींनी प्रल्हादला चिरडून टाकावे, पण त्याला काहीही झाले नाही. पुढे प्रल्हादला विषारी रागीट सापाच्या खोलीत ठेवण्यात आले, पण तरीही त्याला काही झाले नाही. शेवटी होळिकाने प्रल्हादला आगीत बसवले. तिला एक दुपट्टा संरक्षण देत होता, जो तिच्यापासून प्रल्हादकडे गेला. त्यामुळे होळिका जळून गेली. प्रल्हाद मात्र सुरक्षित राहिला. भगवान विष्णू अर्ध मनुष्य अर्ध सिंहाच्या रूपात प्रकट होऊन संध्याकाळी आपल्या दारातील पायांवर हिरण्यकश्यपाचा वध केला. होळिकाचा दहन हे शेकोटीच्या रूपाने दरवर्षी आपल्याकडे साजरा केला जातो, जो आपल्याला चांगल्या विरुद्ध वाईटाचा विजयी आठवण करून देतो. होळीचा हा दिवस शेकोटीच्या नंतरच्या दिवशी साजरा केला जातो. सो मित्रांनो, कशी वाटली? मस्त मज्जा होती ना? हो, मला पण ही स्टोरी ऐकून खूप मजा आली. कसे चांगल्या लोकांबरोबर नेहमीच चांगलं होतं आणि वाईट लोकांबरोबर नेहमी वाईट होतं. म्हणून आपण नेहमी चांगलं वागायचं. चांगल्याची नेहमी जीत होते. ये! होळी आपल्याकडे
2 दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी म्हणजे होलिका दहन, त्यावेळी मोठी शेकोटी बांधली जाते, मोठी आग असते, लोक मस्त नाचतात, खेळतात, गप्पा मारतात, नाचतात, गातात, हो खूप मज्जा करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, अजून मज्जा असते. माझा धुलीवंदन खूप फेवरेट डे आहे. हो, त्यावेळी आपण हे सगळे रंग खेळतो, एकमेकांना रंग लावतो, रंग लावतो, पाणी खेळतो, मस्ती करतो. छोटे मोठे सगळे एकत्र येतात, एकमेकांना रंग लावतात, पाणी खेळतात, हसतात, नाचतात आणि खूप मज्जा करतात. पण एवढी मस्ती केल्यावर काय होतं? हो, खूप भूक लागते. म्हणून होळीमध्ये खूप खाऊ बनवले जातात. गुजिया, पापडी चाट, पुरणपोळी, थंड थंड थंडाई प्यायला. हा, एवढी मस्ती करून सगळे लोक मस्त पोट भरून हा खाऊ खातात, पुरणपोळीचं जेवण जेवतात आणि खूप खुश होतात. सो मित्रांनो, तुम्हाला आता कळलं होळी आपण का साजरी करतो, कशी साजरी करतो आणि काय मस्त मस्त खातो. पुढच्या वेळीस तुम्ही पण अशीच होळी साजरी करा. होळीमध्ये सगळे एकत्र येतात, गप्पा करतात, गोष्टी करतात, नाचतात, खातात, रंग लावतात, पाणी खेळतात, धमाल करतात. तीच होळीची खरी मज्जा. सगळे खुश असतात. तुम्ही पण अशीच होळी सेलिब्रेट करा. तोपर्यंत बाय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओज बघायचे आहेत ओके, या सूर्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका हा. तोपर्यंत बाय.